स्मार्ट गृहिणींसाठी आरोग्यदायी अशा स्मार्ट टिप्स आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. ब्राऊन शुगर व मध मिक्स करून रोज 2 ते 3 मिनिटं ओठांना मसाज करा. यामुळे ओठांवरील डेड स्किन निघून जाईल आणि नवीन स्किन येईल. ओठ छान गुलाबी राहतील. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी गूळ खूप उपयोगी असतो, म्हणून गुळाचे पाणी प्यावे किंवा जेवणानंतर थोडासा गुळाचा खडा खावा. पित्ताचा त्रास असल्यास ताकात काळी मिरी व साखर घालून प्या. पित्ताचा त्रास कमी होईल. 1 ग्लासभर पाण्यात चमचाभर सब्जा 10 ते 15 मिनिट भिजवा आणि हे पाणी रोज प्या. उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी होतो. रक्तवाढीसाठी नाचणी व राजगिराचा आहारात समावेश करावा. काखेच्या दुर्गंधीसाठी आंघोळ झाल्यावर तुतीचा खडा ओला करून काखेत घासा, दुर्गंधी निघून जाईल. जांभळाच्या पानांची राख करून टूथपेस्ट प्रमाणे दातावर घासावे. दात दुखीवर आराम मिळतो. कधी कधी बटाट्याचा थोडासा भाग हिरवा असतो. हा हिरवा भाग खाऊ नये, यामुळे उलटीचा त्रास होऊ शकतो. जवस भाजून जाडे भरडे कुटून रात्रभर भिजवावे. भिजवलेले जवस सकाळी दह्यात मिसळून हिवाळ्यात खावे. रोज 4 ते 5 अक्रोड रात्री पाण्यात भिजवावे. सकाळी ते चावून चावून खावे. त्यामुळे हाडातील ग्रीस वाढण्यास मदत होते. आंघोळ करताना दररोज आंघोळ होईपर्यंत तोंडात पाणी धरावे. यामुळे शरीरातील ऑक्सिजन लेवल वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दाताचे पिवळेपण कमी करण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा केळीच्या सालीने 1 मिनिट मसाज करा. पिवळेपणा हळूहळू कमी होईल. केळीची साल मिक्सरमधून फिरवून त्यात दही घालून ही पेस्ट चेहऱ्याला लावा. 10 ते 15 मिनिटं ठेवा. थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहरा चमकेल. शरीराच्या ज्या भागावर काळेपणा आला त्या भागावर आंघोळीच्या आधी तुरटी ओली करून चोळा. त्यामुळे काळवंडलेला भाग उजळेल. चिमूटभर हळद, 1 बटाटा किसून त्याचा रस काढून 1 चमचा बेसन पीठ मिक्स करा. 1 चमचा मध मिसळून चेहऱ्याला लावा. 10 मिनिटे ठेवा. हलका मसाज करा व थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहरा छान उजळेल. 1 कप गरम पाणी करून त्यात 1 चमचा कॉफी मिनिटभर उकळा. त्यात मेहंदी पावडर घाला. शिजवा. त्यात 1 चमचा आवळा पावडर घाला. गॅस बंद करून पेस्ट थंड झाल्यावर केसांना लावा. केस छान काळे होतील. ज्या महिलांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी नियमित मूठभर फुटाण्याचे सेवन करावे. 4 चमचे ग्लिसरीन त्यात अर्धा लिंबू पिळून व्यवस्थित मिक्स करा व चेहरा, मान यांना लावा. उन्हाने काळवंडलेली त्वचा उजळायला मदत होते. 2 चमचे बेसन पिठात अर्धा चमचा लिंबाचा रस, 2 चमचे दूध घालून छान पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला, मानेला लावा. त्याने टॅनिंग कमी होईल. जुना मध म्हणजे सोनं. जुना मध लहान मुलांना, हिरड्यांना लावा. लहान मुलांना दात निघताना कुठलाही त्रास होणार नाही. जास्त डोकं दुखत असेल तर निर्गुंडीची पानं मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा. त्याचा रस काढून 2-2 थेंब नाकात सोडा. डोकेदुखी निघून जाईल. विड्याच्या पानांचा रस 1-1 थेंब डोळ्यात घातल्याने काचबिंदू किंवा मोतीबिंदूचा त्रास निघून जाईल. सुंठ व दालचिनीचा काढा. पाण्यात समप्रमाणात सुंठ पावडर व दालचिनी घेऊन उकळून ते अर्धे शिल्लक ठेवा. हा काढा सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा प्या. दम्यात आराम मिळेल. तुळशीच्या पानांचा रस काढून चेहऱ्याला मसाज करा. 10 मिनिटं वाळू द्या. थंड पाण्याने धुवा. असे नियमित केल्याने मुरूम निघून जाते. कारले आणि आवळा यांचा लेप करून कपाळाला लावल्यास डोकेदुखीचा त्रास कमी होतो. कडुलिंबाची पानं उकळा. ही पानं कंबर, गुडघे किंवा दुखणाऱ्या इतर सांध्यावर बांधा. त्याने दुखण्यात आराम मिळतो. 1 तांब्या पाण्यात 1 लवंग घालून उकळून घ्या. ह्या पाण्याने चूळ भरा. दात दुखीत आराम मिळतो. दिवसभर काम करून रात्री अंगदुखी होत असेल तर
गाजर, काकडी, बीट यांचा 1-1 कप रस काढा व हा रस सकाळ संध्याकाळ घ्या. अंगदुखीत आराम मिळतो. केसांची चांगली वाढ होण्यासाठी खोबरेल तेलात कढीपत्ता, जास्वंदाची पाने, मेथीदाणे, कोरफडीचा गर, 1 चमचा कांदा किसून, 2 ते 4 लसूण पाकळ्या किसून रात्रभर भिजून सकाळी डबल बॉइलिंग पद्धतीने तेल उकळून घ्या. हे तेल थंड झाल्यावर एका काचेच्या बॉटलमध्ये साठवा. केस धुण्याआधी 2 तासांनी केसांना मसाज करा. केसांची वाढ छान होते. तणावमुक्त व्हायचं असेल तर नेहमी हसायला हवे. हसल्यामुळे ताणतणाव कमी होतो व त्यामुळे मनमोकळे हसत राहा. जुलाबाचा त्रास होत असेल तर ताकात जिरेपूड घालून प्या. जुलाबाच्या त्रासात आराम मिळेल. आवळा पावडर, जांभूळ पावडर समप्रमाणात घेऊन दररोज खा. यामुळे शुगर कमी होण्यास मदत होते. रिकाम्या पोटी चहा कॉफीचे कधीही सेवन करू नका. त्यामुळे पोटात ॲसिटिक ॲसिड बनते आणि भूक कमी होते. त्यामुळे चहा कॉफी पिण्याआधी काहीतरी हलका फुलका नाश्ता करा. रोज 1 ग्लास लिंबू पाणी पिल्याने वजन नियंत्रणात राहते. व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.